भक्तासाठी भक्तांचा सकाळी पत्रिकेचा पालन करताना आणि देवर एवढे 28 पर्यंत या व्यक्तीवर आणि क्षणा पार्वतीच्या देवीने श्रुती स्मरणाचा वर्षाव तुझी आवडी आम्ही करतो याला कारण लहान वास्तविक सूर्य उदयाची रेखाक्षणी या पंढरपूर क्षेत्रात आम्ही विठ्ठल नामाचा जयघोष करावा काळ रंगाचा गजर चालला असताना या साऱ्या वारकरी संप्रदाय पांडुरंग हरी नामस्मरणाचा जयघोष करावा विठ्ठला आमचं दुर्दैव कामलावं लागेल याला कारण एका हीन फुलांचा जन्म झाला हे आमचं दुर्भाग्य आहे का मंदिरात जाण्यासाठी या चंद्रभागी स्नान करावं आणि पांडुरंगाच्या दर्शनासाठी या पंढरपूर क्षेत्रात वास्तव्य करणारे वेद महान पाहिजे या पंडिता दगड थोड्याचा वर्षाव करावा शिराची लागवडी व्हावी पांडुरंगा आणि काही न तुला सामान्य घरात आपला जन्म झाला हा दोष आहे का हे विश्वनेत्या परमेश्वरा जातीया कोणी निर्माण केल्या विश्वनेत्या परमेश्वर मुळी जाती निर्माण केल्या परत मानवा अर्थात या पांडुरंगाच्या न्यायी दरबारी न्यायाचं असेल तर या लिंबराजाला या भक्तांच्या रंगाचा रंगा लागते हे वेद श्रोते निर्माण महान पंडित त्याने काय केले आणि तुझ्या जीवाला आपल्या पिढ्याने पुढे एवढं घाल आपल्या घरात संचय केला एका गरीब घरात जन्म झाला हीरला जन्म झाला हा आमचा दोष नाही का आणि ते आमच्या प्रश्नाचं उत्तर नाही तू काय प्रश्नाचं उत्तर देणार आणि प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी शब्द सुद्धा नाही काही तुझ्या दर्शनासाठी यावं पांडुरंगाचं नामस्मरण करावं विठ्ठल नामाचा जयघोष करावा या थोर महत्वात असण्यात झाले पूर्वी पंढरपूर क्षेत्र निर्माण झाले या पंढरपूर क्षेत्रात हा लिंबरा तुझ्या दर्शनासाठी म्हणून सदान केला सदान सदान माझा
तुळशी मातेचं पूजन करावं आणि पांडुरंगाच्या दर्शनासाठी म्हणून माझी लाडकी बाळ माधवी या पंढरपूर क्षेत्राकडे असते. पण अद्याप आगमन झालेलं सेवा येते प्रतिनिधी तुळशी वृंदावनात जावं, तुळशी मातेचं भाव भक्तीला पूजन करावं आणि पांडुरंगाचं दर्शन घ्यावे अथोर महत्वाकांक्षेनं या पंढरपूर क्षेत्राकडे यावं. पण आज येण्याला पण याला सुद्धा कारण आहे आणि ते कारण कोणतं असेल बाबा हो आज आश्चर्य घडलंय आणि ते सगळं तुमच्यापर्यंत आले. माधवी हे लक्षात ठेव, तुझ्या माझ्या मनात आश्चर्य काही हो याला कारण आपला जन्म सामान्य घरात झाला. पांडुरंगाच्या दर्शनासाठी जावं म्हटलं हे सारे पुराण पंडित आहेत ना, ते आपल्याला सावधी घडेल. अगं सगळ्या चंद्रभागेत स्नान करावं म्हटलं हे वेदवंत वेद सुंदर विद्वान महान पंडित दगड धोड्याचा वर्षाव करत आहे. अगं शिव्याची लांबोळी बांधते. आपल्या विद्येवर उभारायचे केवळ हात घेऊन आणि भक्तांचं संरक्षण करतोय. पण मी याला का म्हणतोय त्याला कारण या पांडुरंगाला आवडण्यासाठी तुळशीच्या माळेची सारी भक्तगण येत आहे. अगं कुणाच्या यंत्रात इकडे तुळस ठेवलेली नाही. साऱ्या गळ्यात घालते. बाबा त्यात आपल्या पांडुरंगाचं काय दोष? त्यात दोष त्याचा नाही. त्यात दोष त्याचा नव्हे. पण आश्चर्य घडलं ते काय मी माझ्या भक्तीला सुरुवात केली आणि माझी भक्तीला सुरुवात दुर्लक्ष केली. अहो तुळशीचं रोग आपोआपच वरती चमत्कार घडला. पांडुरंगाला चमत्कार केला. पण मला एक सुद्धा इकडे त्याला संशय येतोय. पांडुरंगाच्या कंठी असणारा हा मौक्तिकाचा हात तुझ्या गळ्यात कसा? माझ्या भक्तीवर प्रसन्न होऊन माझ्या बाळाला हा हार मला आणि जमाचे
मातीच्या स्वतंत्र नको त्या स्वतंत्र पण आज माझ्या नात्या पांडुरंगाची अवहेलना केली मला खंडना केली हा विद्येवर उभा असताना माझ्या पांडुरंगाने माझ्यावर रुसला आणि देवानं सोडलाय देवानं देवानं सोडलाय पांडुरंग देवानं सोडून तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर काय हवा हा सारा भक्त समाज तुमच्या मागे लागले या वेदवंता साक्षात ब्राह्मणाच्या धर्मी आमचा सादर तुम्हाला करते नमस्कार नमस्कार पांडुरंग नमस्कार असंच बस देवदर्शन ते काय ते आकाश माझ्या वेग गजरासाठी विजा चमकू लागल्या सोसाचं वादळ निर्माण झालं आणि साक्षात देवाला पाहिलं असेल तर पांडुरंगाची मूर्ती नाहीशी झाली बंद होण्याची वेळ आली आणि बंद होण्याची वेळ सोसागरचा वारा यावा एकाएकी पंढरपुराच्या पांडुरंगाची मूर्ती नाहीशी झाली होय ना पण नेमका हा त्या मंदिरात यावा आणि पांडुरंग नाहीसा व्हावा आलो म्हणते काय सोसागरचा वारा येते मूर्ती गायब होते त्याला दोष अयो तुम्ही राजा निसर्गाचा मुळीच नाही आम्ही जाणते अयो तुम्ही तर चोर मात्र देशाधिपती आपली स्वामी ही दगडाची मूर्ती सोडून मला काय मिळवायचं तर मी सहज चोरी विग्रह करणार चळी स्थळी काष्टी पाषाणी म्हणून उरलेला याला पाहण्यासाठी तशी दृष्टी असावी लागते संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणून गेले संत श्रेष्ठ शिरोमणी तुकाराम महाराज चौपाटी फिरणारे शब्द गाडव गाडव
परी नवे गाढवाला कितीतरी सार्व शृंगार केला तरी त्याचं घोडं केव्हाच होणार नाही. त्याचं घोडं केव्हाच आपुल्या बळे नाही मी बोलत, आपुल्या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत अय्यो ही पण आमच्या वाचाची म्हणूनच त्यालाच चोरत आहे. पण आज हे पाप कुठे पडत आहे? तू चोरलेला आहे. मला तुमच्या अंतराची परमेश्वर दिसतो. माझ्या हृदयात वास्तव्य करते. ती अखिल विश्वास काय कोणाची हिंमत नाही देवाला चोरून घ्यायची. देव जरी देवाला नसे तरी देव तुमच्या पण दिसतोय. या वृक्षात दिसतोय, खांबात दिसतोय. आणि तुम्हाला एकच सांगायचंय काय ते देव देवागत नाही, देव नाही देवागत.
काय विचारता? उडी बाबा! चोर तो चोर असू दे आणि वर आम्हाला सांगत नाही आम्ही जीवा विकावत आहे. मला सांग रे, मला सांग. तू म्हणते बुद्धी तू चोरलेली नसते. मग हिच्या गळ्यात हाडे उठले हे पांडुरंगाचा कंठी असणारा हा मोदकाचा हरीचा कंठी कसा? भाव पोचली. शुद्ध भावना असेल तर देवाला पाहण्याची दुसरीकडे जायची गरज नाही. परमेश्वराला माझ्या मायेची भक्ती आवडली आणि पांडुरंगाला तो प्रसाद म्हणून दिलाय. भक्ती आणि चोरी केली नाही. भक्ती अहो, त्याच्या मंदिरात मला उभे करू नका. नाही. तू त्या पंढरीच्या पांडुरंगाची चोरी केली, तू चोर आहे. हे सारी भक्तजन आपल्याला कोण म्हणतात? ही पण चोर आहे. आपण त्याला सोडूया. असं जीवन जगण्यापेक्षा सोडील हे पंढरपूर हे तुमचं पंढरपूर तसे साधा साधे हा कारण तू चोरी केली माझ्या नाटक